तर पहा, आपल्याला हा 38 साईजचा ब्लाऊज आहे. 38 साईज ब्लाऊजचा आपण माप कसं काढायचं. तर हा कटोरी ब्लाऊज आहे. बऱ्याच जणांना कटोरीमध्ये प्रॉब्लेम येत असेल, कटोरी चपटी होत असेल किंवा परफेक्ट फिटिंग येत नसेल, तर फिटिंगची बाजू पण एक मोठी आणि एक छोटी अशी होत असेल. तर पहा, आधी आपण कटोरीचं माप कसं काढायचं. तर हा आपला आहे कटोरी, हा आहे आपला 6 इंचचा कटोरी आहे. तर हा 38 साईजचा ब्लाऊज आहे. 38 साईजसाठी आपण उंची किती घ्यायची, आणि जर ब्लाऊज आधीच मापाला दिलेला असेल, त्याची उंची कमी असेल, तर थोडंसं आपण म्हणजे 38 साईजसाठी एकदम परफेक्ट उंची घेतली तर ती उंची राहते 14 इंच. हा जर काही कस्टमर असे राहतं की त्यांची उंची कमी राहते, तर या ब्लाऊजची उंची आहे 12 इंच. ते 38 साईज आहे आणि कटोरी पण त्यांची 6 इंचाची आहे. तर याच्यासाठी मेजरमेंट किती घ्यायचं. ब्लाऊजची उंची 12 आहे आणि कटोरी 6ची आहे. तर त्याच्यासाठी आज आपण परफेक्ट कटिंग करायला शिकवणार आहे. मापे कशी काढायची आधी ती सांगणार आहे मी तुम्हाला. तर मापे कशी काढायची, आपली 12 उंची आहे. तर 12 उंची घ्यायची आपल्याला. तर ही 12 उंची, त्याच्यात आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. पूर्ण टोटल झाली आहे आपली 13 इंच तयार. आणि छाती 38चं आहे, तर 9चा आपला येणार आहे. चौथा भाग 9 आहे आपला. आणि त्याच्यात आपल्याला 2 इंच ॲड करायचं आहे सिलाई मार्जिनसाठी. तर आपले टोटल झाले आहे 11 छाती. आणि कमर घेणार आहे आपण. कमर आहे 8 इंच. 8 इंचमध्ये आपण 2 इंच ॲड करायचं आहे. ती आपली झाली पूर्ण 10 इंचाची. आणि मागचा गळा आहे 8 इंचचा. त्याच्यात आपण 1 इंच घेणार आहे. टोटल झाली आहे आपली 9 इंच. तर तुम्ही पहा, मी आधी प्रिन्सेस कटचं पण माप असंच दाखवलेलं आहे आणि फोर्टक्स पण दाखवलेलं आहे. आता ही कटोरी आहे. तर आपली कटोरी जर 9 इंचाची असेल, 6ची कटोरी आहे, तर त्याच्यात आपण साईडला किती ॲड करायचं, जे आपलं ॲड करायचं राहतं ते 1.5 इंचाचं आपण ॲड करतो. दोन्ही साईडला 1.5 इंच आणि खालच्या साईडनी पण आपण 1.5 इंच. तुम्हाला मी करून दाखवणार आहे, तर तुम्हाला समजणार नाही. तर ही झाली आपली. तर या प्रकारची आपली कटोरी राहते. तर आपण या साईडने 1.5 इंच आणि या साईडने 1.5 इंच आणि इथून अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि या साईडने पण आपल्याला अर्धा इंच वाढवून खाली घ्यायचं आहे. तर इथून आपण माप घेणार आहे. मध्यभागी आपण 1.5 इंच खाली घेणार आहे. आणि इथून आपल्याला सरळ रेष अशी मारायची आहे. तुम्ही पाहू शकता, ही आपली कटोरी तयार झाली आहे. तर आपण या साईडला पण आणि खालच्या साईडला पण 1.5 इंच जास्त वाढवून घेणार आहे, जेणेकरून आपली कटोरी एकदम परफेक्ट येते आणि चपटी अजिबात येणार नाही. तर कटोरी वाढवण्यासाठी जी टिप्स मी तुम्हाला सांगितली आहे, जर 38 साईजचं कटोरी असलं तर त्याला आपण 1.5 इंचानीच वाढवायचं आहे. आणि जर आपली 28, 30च्या आसपास असली तर आपण 1 इंच वाढवलं तरी चालेल. पण आपलं 1.5 इंच म्हणजे वाढवायचंच आहे. त्याच्यात टोक व्यवस्थित येते आणि एकदम परफेक्ट येते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट, सबस्क्राईब नक्की करा.